आजादी हम आपके चैनल में कह रहा हूँ, वो हमारी आजादी। हम आजाद हुए थे 1933 में। हमारे महापुरुषों ने कहा था ये आजादी हमारी नहीं है, हम लोग अपनी आजादी का आंदोलन, यहाँ का मूल निवासी आजाद होगा। जय मुल्क। पूरा ग्राउंड घुमा लीजिए। बैठिए अब लेंगे क्या? हमें विश्वास है आप खबर दिखाएंगे। बोल 85। ये भास्कर जी इनका पकड़ ली, मैं बोल दी लाइव। मैं अजय भास्कर, जिला उपाध्यक्ष भारत मुक्ति मोर्चा जिला बाराबंकी में आज जेल भरो आंदोलन का कार्यक्रम माननीय वामन मेश्राम साहब द्वारा किया जा रहा है। आप देख सकते हैं इतनी संख्या में सभी लोग आए हुए हैं, तमाम सारी महिलाएं व बहन बेटियां भी साथ में हैं और इतने सारे लोग हैं और काफी लोग हैं। अभी माननीय तहसीलदार महोदय जी आए थे और उनको जेल भरो आंदोलन की लिस्ट दे दी गई है और शर्त ये कहा गया है कि जब तक के हमारे जब तक के जेल भरो आंदोलन में हमारे जो है गिरफ्तारी करके रिहाई का हमें कागज नहीं मिल जाता है। बाबा सुरेश चंद्र वर्मा जिला अध्यक्ष ने बताया है कि जब तक के हमें रिहाई का कागज नहीं मिल जाता तब तक हम लोग यहीं पे डटे रहेंगे। देखते हैं आगे क्या होगा। ये वामन मेश्राम साहब का जन आक्रोश रैली है। पूरे भारत के जिलों में आज के डेट में ये सारे कार्यक्रम हो रहे हैं। एक कार्यक्रम बचा है 15 अक्टूबर 2025 को जिला मुख्यालयों पर जन आक्रोश रैली की जाएगी और आप लोग देख रहे हैं कि दूर दूर से पूरे जिले के लोग इकट्ठा हैं, काफी संख्या में लोग इकट्ठा हैं, यहाँ तक कि सैकड़ों से ज्यादा की संख्या में लोग हैं। और जंतर मंतर पर ही आपके तारीख को बहुत अभी आगे जो कार्यक्रम होगा उसका अनाउंसमेंट किया जाएगा। আরেকটা জাতি থেকে হয় উঁচু জাতি কিংবা নিচু জাতি, আর হচ্ছে এটা হচ্ছে জাতি ব্যবস্থা, আর হচ্ছে বর্ণ ব্যবস্থা। তো এই ব্যবস্থা এই জন্য বললাম কারণ ব্যবস্থা পরিবর্তন আমাদের লক্ষ্য উদ্দেশ্য। আর হচ্ছে গণতান্ত্রিক ব্যবস্থা, গণতন্ত্র দেশ চলে আপনারা জানেন কি 4টা পিলারে দেশ চলে। আমাদের লোক জানে কি শুধু রাজনীতির মাধ্যমে দেশ চলে। তো আমি আপনাদের জানাচ্ছি শুধু রাজনীতির মাধ্যমে দেশ চলে না, দেশ চালানোর 4টা পিলার রয়েছে, ন্যায়পালিকা, বিধায়িকা, কার্যপালিকা, মিডিয়া। আর এই 4টা পিলারে এই অল্প সংখ্যক 3.5% আর্য ব্রাহ্মণদের কবজা রয়েছে গণতন্ত্রের 4টা স্তম্ভে। তো এই অবৈধভাবে কবজা, সংবিধান কি বলে, যার যত সংখ্যা বাড়ি जिसका जितना संख्या। चौधरी विकास पटेल संघर्ष करो, हम आपके साथ हैं। माननीय वामन मेश्राम साहब खोलने दीजिए तो आजादी झूठी है,
दीवाने कहाँ चले, झांसी के दीवाने कहाँ चले। लोकतंत्र में पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी, लोकतंत्र में पुलिस की गुंडागर्दी नहीं चलेगी। भारत मुक्ति मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। भारत मुक्ति मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। जूता चोर चौकी अजय सिंह को सस्पेंड करो, जूता चोर अजय सिंह को सस्पेंड करो, नहीं करने वाले अजय सिंह चौकी इंचार्ज को सस्पेंड करो, चौकी इंचार्ज अजय सिंह के ऊपर एसटी एक्ट के तहत मुकदमा पंजीकृत करो, चौकी इंचार्ज अजय सिंह के ऊपर एसटी एक्ट के तहत मुकदमा पंजीकृत करो। चौकी इंचार्ज अजय सिंह मुर्दाबाद, योगी मोदी मुर्दाबाद, योगी तेरा जंगल राज, योगी तेरा जंगल राज, योगी तेरा जंगल राज, योगी तेरा जंगल राज। योगी जब पुलिस को आगे करता है, योगी जब डरता है पुलिस को आगे करता है। बोला करो क्या हुआ भाई, भाषा बनाओ तो बोला करो भैया। भारत मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद। मंडल साहब जिंदाबाद, भारत मोर्चा जिंदाबाद, भारत मोर्चा जिंदाबाद। शिवाजी महाराजांची आजादी झूठी है, देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है। बाहर मकानों की सरकार, शिव छत्रपती जाती है जनगणना, ओबीसी बांधव, ओबीसी बांधव दादा हो, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। निकलो बाहर मकानों, संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चाचा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचा, बहुजन क्रांती मोर्चाचा, शिवाजी महाराजांचा। जागा हो, जागा हो, या देशाचा मैदानों से, मैदानों से निकलो बाहर, मैदानों से निकलो बाहर, मैदानों से मैदानों से। हम उतरे मैदान में महापुरुषों के सम्मान में, महापुरुषों के सम्मान में हम उतरे मैदान में, महापुरुषों के सम्मान में हम उतरे मैदान में। भारत मुक्ति मोर्चाचा, राष्ट्रीय विद्यावर्ग मोर्चाचा, बहुजन क्रांती मोर्चाचा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचा। तुमचा आमचा नाता काय, जय जिजाऊ जय शिवराय। तुमचा आमचा नाता काय, जय जिजाऊ जय शिवराय। त्याच्यामध्ये संविधानामध्ये काय प्रोव्हिजन आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला काय मिळू शकते यांची जागृती आज ओबीसी लोकांमध्ये नाही आहे आणि ती जागृती आपल्याला यावी। कारण ओबीसी लोकांची जनगणना जर झाली तर ओबीसी लोकांचे किती पोस्ट ग्रॅज्युएट आहे, इंजिनियर किती आहे, उच्च शिक्षित लोक किती आहे, यांचा आकडा जेव्हा बाहेर येईल तर संविधानानं आपल्याला
संविधानात दृष्टिकोनातून आपल्याला जे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिलेलं आहे त्या प्रतिनिधित्वानुसार आपल्याला आपलं रिझर्वेशन मिळेल, आरक्षण मिळेल आणि आपले लोक नोकरीवर जातील, उच्च पदावर जातील. पण ते जावं नाही या अनुषंगाने काँग्रेस आणि बीजेपीच्या सरकारनं ओबीसीची जात निये जनगणना करत नाही. आणि आज वर्तमान परिस्थितीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी आज हलफनामा दाखल केला आहे सुप्रीम कोर्टामध्ये की ओबीसीची जातीय जनगणना करणार नाही. एवढं सर्व करून ओबीसीचा नेता, ओबीसीचा पंतप्रधान असून आपली जातीय जनगणना करत नाही हे एक मोठी खेदाची गोष्ट आहे आणि ओबीसी बांधवांना समजलं पाहिजे. आपले हक्क अधिकार अबाधित ठेवण्यासाठी आपण या मोर्चामध्ये सामील व्हा, जेलभरामध्ये सामील व्हा एवढंच मी अनुमोदन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. ज्योतिबा फुलेंचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. ओबीसीची जाती आधारित जनगणना, ओबीसीची जाती आधारित जनगणना सगळ्या प्रकारच्या निवडणुकीमध्ये विरोध व्यक्त करायला पाहिजे, विरोध व्यक्त खातोपार करायला पाहिजे आणि बॅलेट पेपर उठायला पाहिजे. याकरता आमचा प्रमुख मुद्दा आहे. त्यानंतर आमचे ओबीसी आहे, राष्ट्रीय वर्ग, तर ह्या वर्गाची सुद्धा 1931 नंतर जनगणना झालेली नाही आहे आणि त्यांची जनगणना व्हायला पाहिजे, ओबीसीची जनगणना व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ओबीसीचीच नाही तर ओबीसी सोबत इतर समुदायाची सुद्धा जातीय जनगणना व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. या तर मुद्दा हाच आहे. आमचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान या देशाचे ओबीसी आहेत आणि ओबीसी सुप्रीम कोर्टामध्ये लिहून दिलेलं आहे की मी जातीय जनगणना करणार नाही. तर असा मंत्री आम्हाला नको आहे प्रधानमंत्री. यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहे. त्यानंतर जे आदिवासी वर्ग आहे, आदिवासी वर्गावर अन्याय अत्याचार होत आहे, दररोज अन्याय अत्याचार होत आहे. त्यांचे अन्याय अत्याचार थांबण्यात यावे, त्यांना पेसा ऍक्ट लागू करण्यात यावा आणि त्यांना त्याच्या जळजंगल जमिनीपासून जे खदडत आहे आणि त्याचं नवीन ठिकाणी विस्थापन करत आहे हे सुद्धा बंद करण्यात यावं. महिलांवर जे अन्याय अत्याचार होत आहे ते बंद करण्यात यावे. या सगळ्या महाबोधी महाविहाराच्या सन्मानार्थ, महाबोधी महाविहाराच्या सन्मानार्थ महाबोधी महाविहार टेम्पल ॲक्ट 1949, महाबोधी महाविहार 1949 टेम्पल ॲक्ट बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचा, भारत मुक्ती मोर्चाचा साथियों, आत्ताच
माझ्या आधीच्या 2 वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की पहिलं चरण 10 सप्टेंबरला झालं, दुसरं चरण 17 सप्टेंबरला झालं आणि हे तिसरं चरण आपण आज 25 सप्टेंबरला या ठिकाणी घेत आहोत. साथियो, आमची लढाई ही अविरत आहे. भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून देशभर आज भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्गाच्या माध्यमातून आज देशभरामध्ये 557 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे. साथियो, आपण जर पाहिलं असेल तर सर्वांना माहिती आहे ईव्हीएम मुळे हे सरकार जे आलेलं आहे. जर ईव्हीएम नसतं आणि बॅलेट पेपर असतं तर त्यांनाही शंका आहे आम्ही निवडून येऊ की नाही येऊ. तुम्हाला माहिती आहे पहिल्यांदा यांनी निवडणुका ऑक्टोबरमध्ये पहिल्या स्टार्टला सांगितलं, सप्टेंबरच्या एंड आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कन्फर्म होणार आहे. त्याच्यानंतर ना ऑक्टोबरची तारीख बदलण्यात गेली, नोव्हेंबर करण्यात आलं. नोव्हेंबरची तारीख बदलण्यात आली, आता डिसेंबर करण्यात आलं आणि डिसेंबरची गेल्याच आठवड्यामध्ये तारीख बदलली आणि जानेवारीच्या 3 तारखेपासून ईव्हीएम लागेल असं सांगता येते फक्त. पण मला नाही वाटत या 2026 मध्ये पण हे होईल म्हणून, निवडणुका लागतील म्हणून. कारण त्यांना खात्री आहे की आम्ही फक्त ईव्हीएम वरच निवडून येऊ शकतो आणि ह्या ज्या सार्वत्रिक निवडणुका आहेत या बॅलेट पेपरवर होणार आहेत. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे बॅलेट पेपरवरती आमचं युनिट गटावरती किंवा गणावरती आम्ही बीजेपीच्या वतीने निवडून येणार नाही, म्हणून हे निवडणुका पुढे पुढे लांबवत आहेत. आणि मला तर असं वाटतं कदाचित की त्यांना वन बूथ करायचं असेल म्हणून ते निवडणुका फक्त लांबवत आहेत. साथियो, मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने या आंदोलनामध्ये सहभागी आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे सर्व कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत. मैदानों से निकलो बाहर मैदानों से, निकलो बाहर मैदानों से, जंग लड़ो मैदानों से, हम उतरे मैदान में महापुरुषों के सम्मान में, महापुरुषों के सम्मान में हम उतरे मैदान में, महापुरुषों के सम्मान में हम उतरे मैदान